नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. मनोज जरांगे पाटील 16 सप्टेंबर पासून पुन्हा उपोषण करणार आहेत. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली जाणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवसापासून जरांगे उपोषण करणार आहेत. मराठ्यांच्या आमदारांना नाही दिसणार. यांना फक्त त्यांची प्रॉपर्टी वाचवायची, त्यांचा पक्ष आणि नेता वाचवायचा. गरीब मराठी यांना वाचवायचे नाही. तर मराठ्यांनी समजून घ्या, गरीब मराठ्यांसाठी हा संघर्ष सुरू आहे आणि यांचा संघर्ष, यांचा नेता आणि पक्ष वाचवण्यासाठी हे प्युअर राजकारण करायले त्याच्यात. म्हणून गरीब मराठ्यांनी एकजूट राहा. आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे. हे मोठे लोक, मराठीचे आमदार, खासदार, मंत्री, हे मराठ्यांना कधीच मोठं नाही होऊ देणार. यांचा तरफाडा मारफाडा फक्त पडायसाठी, निवडून यायसाठी चाललाय आणि आपला जीव फक्त आरक्षणासाठी चाललाय. जीव जळायला लागलो आपण. माझे हात जोडून विनंती आहे मराठ्यांच्या पोराला, तुम्ही आत्महत्या करू नका. तुमच्या पाया पडतो मी. 1 वर्ष लेट शिक्षण घ्या, काय फरक नाही पडत. तुम्ही आज हुकलात आरक्षण नसल्यामुळं, आणखीन प्रयत्न करा, पुढच्या वर्षी प्रयत्न करा, आरक्षण मिळवत राहू आपण. तुम्ही गेल्याच्या नंतर आपलं कुटुंब उघड्यावर पडतं, आपल्या आईवडिलांना प्रचंड दुःख होतं. तुम्हाला हात जोडून सांगतो मी, या आमदार मंत्र्यांना, सरकारला आपली मायादया नसू द्या गरीब मराठ्यांची, पण आपण थोडं हुशार व्हा. आत्महत्या करू नका. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, आत्महत्या कुणीच करू नका. मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे. काही आमदार तुकडे करीन म्हणलेत, मी शहीद व्हायला तयार आहे गरीब मराठ्यांसाठी. त्यांना त्यांच्या नेत्याचा, पक्षाचा अजेंडा